गुड मॉर्निंग फ्रेंड्स. या अगोदरच्या भागामध्ये आपण पाहिलेलं होतं प्रॅक्टिस सेट 22 व या प्रॅक्टिस सेट 22 मध्ये आपण पाहिलेलं होतं हाऊ वी कॅन ऍड, हाऊ वी कॅन सबस्ट्रॅक्ट, हाऊ वी कॅन मल्टिप्लाय अँड हाऊ वी कॅन डिवाइड द रॅशनल नंबर्स. तर आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत नंबर्स इन बिटवीन रॅशनल नंबर्स इन बिटवीन गुणवत्ता 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 ध्यास आमचा गुणवत्ता. बलवान गुणवान हो चारित्र्याची खाण, घेऊ सोबत तंत्रज्ञान, घेऊ सोबत तंत्रज्ञान, शिकवूया नीतिमत्ता. गुणवत्ता 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 ध्यास आमचा गुणवत्ता. गुणवत्ता गुणवत्ता. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत नंबर्स इन बिटवीन रॅशनल नंबर्स. तर विद्यार्थी मित्रांनो, समजा आपल्याला एखादा प्रश्न दिलेला असेल, हाऊ मेनी राईट द रॅशनल नंबर्स इन बिटवीन, राईट द रॅशनल नंबर्स इन बिटवीन 5 and 8. 5 and 8. We know that 5 and 8 are the rational numbers. Also, these are the natural numbers. And the question is that write the natural numbers in between 5 and 8. Okay, असा जर प्रश्न दिलेला असेल पहा, तर आपण सहज याचं उत्तर सांगू शकतो. पहा, फर्स्ट स्टँडर्डचे विद्यार्थी सुद्धा याचं उत्तर सांगू शकतील की 5 आणि 8च्या मध्ये कोणकोणते नंबर्स आहेत ते. तर याचे उत्तर सांगत असताना आपण काय सांगू शकतो पहा, 5 and 8च्या मध्ये कोणकोणते नंबर्स असणार आहेत, 6 and 7. अगदी बरोबर आहे. हे जे काही आन्सर असणार आहे हे आन्सर फर्स्ट स्टँडर्डचे विद्यार्थी सुद्धा सांगतील. पहा, बरोबर आहे. LKG UKG चे सुद्धा विद्यार्थी सांगतील की which numbers are in between 5 and 8. The numbers are 6 and 7. अगदी सोपं आहे. पण आता ज्यावेळेस आपण आपल्या या स्टँडर्ड 7th मध्ये हाच क्वेश्चन जर दिलेला असेल, राईट द नंबर्स इन बिटवीन 1 and 2. पहा, ओके. आता क्वेश्चन काय सांगितलेलं आहे आपल्याला, 1 and 2 मधील आपल्याला काय लिहायचे आहेत, रॅशनल नंबर्स लिहायचे आहे. कोणकोणते नंबर्स येतात, बरोबर आहे. मग ज्यावेळेस असा प्रश्न विचारलेला जाईल त्यावेळेस नेमका आता उत्तर कसं शोधायचं आहे पहा. ओके, अतिशय 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 सोपी पद्धत आपण पाहणार आहोत. याचं उत्तर नेमकं आपण शोधायचं कसं, बरोबर आहे. समजा आपल्याला आता हे उत्तर कसं शोधायचं याच्यासाठी एक ट्रिक आहे. पहा, समजा आपल्याला सांगितलेलं आहे या ठिकाणी की या दोघांच्या मध्ये 1 and 2च्या मध्ये एकूण 5 नंबर्स लिहायला जर सांगितलेले असतील, किती नंबर्स लिहायचे आपल्याला, या दोघांच्या मध्ये येणारे किती नंबर्स लिहायचे आहेत आपल्याला, पहा 5 नंबर्स लिहायचे आहेत. तर याचं उत्तर आपण कसं शोधणार आहोत पहा. ओके, जर स्टार्टिंगला आपल्याला काय करावं लागेल, हे 1 and 2 जे आहे, या 1 and 2 ला आपल्याला इन द फॉर्म ऑफ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर लिहायचं आहे. पहा, इन द फॉर्म ऑफ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. आता या ठिकाणी काहीच नाही, म्हणजे याचा जो काही न्यूमरेटर असणार आहे, न्यूमरेटर तर 1 आहे, डिनॉमिनेटर किती असणार आहे, 1 असणार आहे. आपल्याला कशामधलं लिहायचे पहा, हे 1/1 and 2/1 मधील आपल्याला 5 रॅशनल नंबर्स लिहायचे आहेत. ओके, आता हे 5 रॅशनल नंबर्स लिहित असताना यालाच आपल्याला काय म्हणता येणार आहे पहा, A by B. बरोबर आहे, A by B म्हणजे हे
जे काही आपण न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटरच्या फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे A/B मध्ये, बरोबर आहे. तर याला आपल्याला हे जे B आहे, B म्हणजेच काय असणार आहे पहा, डिनॉमिनेटर असणार आहे. किती नंबर्स आपल्याला या ठिकाणी शोधायचे आहेत पहा, किती नंबर शोधायचे आहेत आपल्याला, 5 नंबर शोधायचे आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे पहा, हे जे पहा या ठिकाणी हा B आपल्याला फिक्स करायचा आहे. म्हणजे काय करायचं आहे, आपल्याला यांचा डिनॉमिनेटर फिक्स करायचा आहे. काय करायचं आहे, डिनॉमिनेटर फिक्स करायचा आहे. मग आता हा डिनॉमिनेटर कसा आपण चूज करायचा आहे पहा, B इज इक्वल टू काय करायचं आहे, B इज इक्वल टू. आता आपल्याला एकूण किती रॅशनल नंबर शोधायला सांगितलेले आहेत या 2 नंबरच्या मधले, तर आपल्याला एकूण 5 रॅशनल नंबर शोधायला सांगितले. मग काय करावं लागेल आपल्याला पहा, तर 5 प्लस 1 इज इक्वल टू 6. 5 प्लस 1 इज इक्वल टू 6. म्हणजे काय करायचं आपल्याला पहा, यांचा जो काही डिनॉमिनेटर आहे, डिनॉमिनेटर आपल्याला किती करायचं आहे पहा, 6 करायचं आहे. डिनॉमिनेटर किती करायचं आहे, 6 करायचं आहे. मग पाहूया आता आपण हे उदाहरण कशा पद्धतीने आपण सोडवू शकतो ते पहा. आता जर आपल्याला आपण 5वी मध्ये पाहिलेलं आहे पहा, की जर आपल्याला यांचं डिनॉमिनेटर जर सेम करायचं आहे, वी मस्ट मल्टिप्लाय बोथ टू द न्यूमरेटर एज वेल एज डिनॉमिनेटर बाय द सेम नंबर. ओके, तर या ठिकाणी जर आपण पाहिलं डिनॉमिनेटर किती आहे, 1 आहे. आपल्याला किती करायचं, डिनॉमिनेटर 6 करायचं आहे. सो वी मस्ट मल्टिप्लाय बोथ टू द न्यूमरेटर एज वेल एज डिनॉमिनेटर बाय सेम नंबर. म्हणजे कितीने मल्टिप्लाय करायचं पहा, आपल्याला 6 नच मल्टिप्लाय करायचं आहे. 1 into 6 बाय 1 into 6 इज इक्वल टू, हा जो काही फ्रॅक्शन येणार आहे कोणता येणार आहे पहा, 6/6 येणार आहे. कोणता येणार आहे फ्रॅक्शन आपल्याला, 6/6 येणार आहे. आणि आता हा जो आहे दुसरा पहा, 2/1. तर या 2/1 चा सुद्धा आपल्याला डिनॉमिनेटर किती करायचं आहे, 6च करायचं आहे. तर आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल पहा, 2 into 6च करायचंय. 2 into 6 बाय 1 into 6 इज इक्वल टू 2 6 12 आणि 1 into 6 इज इक्वल टू 6. ओके, म्हणजे आता आपल्याला जे काही रॅशनल नंबर्स किंवा फ्रॅक्शन्स मिळालेले आहेत, कोणकोणते मिळाले पहा, 6/6 आणि हे 12/6. 6/6 आणि हे 12/6. आता या दोघांच्या मध्ये नंबर्स आपल्याला शोधायचे पहा. किती नंबर शोधायचे, तर रॅशनल नंबर 5 रॅशनल नंबर्स आपल्याला या ठिकाणी शोधायचे आहेत. तर आपण हे कशा पद्धतीने शोधू शकतो पहा, अतिशय सोपी पद्धत आहे पहा. आता याच्यामधले आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीने सांगता येणार आहे पहा. किती, अगदी बरोबर आहे पहा, 7/6, 8/6, 9/6, 10/6, 11/6. 11/6. ओके, आता हा जर पार्ट आपल्याला समजलेला असेल पहा, हा जर पार्ट आपल्याला समजलेला असेल, अगदी 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 बरोबर आहे. हा पार्ट निश्चितपणे तुम्हाला वाटत आहे समजलेला आहे, बरोबर आहे. आता याच भागावरती एक प्रश्न जर समजा असा विचारला, कोणता प्रश्न विचारला की, ओके, कोणता प्रश्न विचारलेला आहे की या दोघांच्या मध्ये कोणत्या, या 6/6 आणि या 12/6, 6/6 आणि हे 12/6 या दोन संख्यांच्या मध्ये हा नंबर आहे का असं जर विचारलं, ओके, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये प्रश्न विचारला जातो पहा, कॅन दॅट नंबर इन बिटवीन 6/6 अँड 12/6. ओके, हा नंबर 3/2 जो आहे तो या दोन नंबरच्या मध्ये आहे का नाही आपल्याला सांगायचं आहे पहा. आता थोडासा आपल्याला विचार करावा लागणार आहे की नेमकं आता कसं करावं लागेल हे, बरोबर कसं आहे का नाही. आता या ठिकाणी तर सरांनी सांगितलेलं आहे कोणकोणते नंबर्स आलेले आहेत, 7/6 आलेला आहे, 8/6, 9/6, 10/6, 11/6 हे 5 नंबर्सच आपण घेतलेले होते. मग आता हे याच्यामध्ये तर हे डिनॉमिनेटर तर कुठे 2 दिसत नाही, अगदी बरोबर आहे, डिनॉमिनेटर तर 2 दिसत नाही, सगळ्यांचा डिनॉमिनेटर किती आहे, 6 केलेला आहे. मग हे बरोबर आहे का नाही, बरोबर आहे. जो काही आपल्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर याच ठिकाणी आहे पहा. ओके, थोडस विचार करायचा आहे, थोडासा विचार करायचा आहे. इयत्ता 5वी मध्ये आपण शिकलेले, इयत्ता 6वी मध्ये आपण शिकलेलं आहे. काय शिकलेलं आहे पहा, जे काही या ठिकाणी फ्रॅक्शन्स आहेत, या फ्रॅक्शनचा आपल्याला कोणत्या फ्रॅक्शनचा
स्मॉलेस्ट फ्रॅक्शन करता येतो का पहा, लोवेस्ट फ्रॅक्शन करता येतो का पहा. तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं, हा जो फ्रॅक्शन आहे पहा 9/6, तर याचा आपणाला ज्यावेळेस याचं लोवेस्ट फॉर्म करतो आपण, तर हे 3 2 जा 6 आणि हे 3 3 जा 9, म्हणजे कोणता फ्रॅक्शन आलेला आहे पहा, 3/2 आलेला आहे. कोणता आलेला आहे, 3/2 आलेला आहे. त्याच पद्धतीनं पहा याचाही आपण जर स्मॉलेस्ट फॉर्म केलं तर काय येणार आहे पहा, 5/3 येणार आहे. ओके, म्हणजे हे जे काही फ्रॅक्शन्स आहेत हे तर आहेच आहेत. 7/6 आहे, 8/6 आहे, 9/6 आहे, 10/6 आहे, 11/6 आहे. पण त्याच सोबत जर असं दिलं थोडंसं वेगळं पहा, हे 3/2 आणि हे 5/3 सुद्धा याच्याच दोघांच्या मध्ये असतात. ओके, हे म्हणजे आपल्याला काय काय सांगता येणार आहे पहा. आपला प्रश्न, मेन प्रश्न काय होता पहा, 1 आणि 2च्या मध्ये किती, म्हणजे या दोघांच्या मधले आपल्याला 5 रॅशनल नंबर्स लिहायचे होते. म्हणजे 5 रॅशनल नंबर जर मी असं लिहिले पहा, 7/6, 8/6, 9/6, 10/6, 11/6, तर हे उत्तर बरोबर असणार आहे. आणि जर समजा दुसऱ्या विद्यार्थ्यानं जर असं उत्तर लिहिलं पहा, 7/6, 8/6, 3/2, 5/3, 11/6, हे सुद्धा उत्तर बरोबर असणार आहे. ओके, तर एवढंच उत्तर आहे का, तर नाही. तर याही पेक्षा वेगळं सुद्धा उत्तर असू शकणार आहे. हे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे पहा. फक्त आता आपण या ठिकाणी काय केलेलं होतं, डिनॉमिनेटर किती केलेला होता, 6 केलेला होता. तुम्ही या ठिकाणी कितीही डिनॉमिनेटर करू शकता पहा, कितीही डिनॉमिनेटर करू शकता. फॉर एक्झाम्पल समजा आता मी या ठिकाणी जर अशा पद्धतीनं जर हेच उदाहरण जर अशा पद्धतीने जर सोडवलं पहा, की यांचा डिनॉमिनेटर 6 न करता समजा आता मी यांचं जर डिनॉमिनेटर समजा 10 केला. ओके, 10 करायचं ठरवलं तर कशा पद्धतीने 10 करू शकतो पहा, 1/1 इज इक्वल टू 1 into 10 by 1 into 10 इज इक्वल टू 10/10. आणि हा जो असणार आहे 2/1, तर या 2/1 ला काय करायचं आपल्याला, 2/1 इज इक्वल टू 2 into 10 by 1 into 10 इज इक्वल टू 2 10 जा 20, 1 10 जा 10, म्हणजे काय आलेलं आहे पहा, 10/10 and 20/10. तर याच्यामधले फ्रॅक्शन्स कोणते असणार आहेत, या दोघांच्या मधले पहा, या दोघांच्या मधले कोणकोणते, 11/10, 12/10, अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर 19/10 पर्यंत याचे फ्रॅक्शन्स असणार आहेत. तर अशा पद्धतीनं आपण हे एक्झाम्पल सोडवू शकतो. म्हणजे या 2 रॅशनल नंबर्सच्या मध्ये हाऊ मेनी रॅशनल नंबर्स असतील, देर आर इन्युमरेबल रॅशनल नंबर्स इन बिटवीन एनी 2 रॅशनल नंबर्स. देर आर इन्युमरेबल रॅशनल नंबर्स इन बिटवीन एनी 2 रॅशनल. समजा आपल्याला आणखीन एखादा प्रश्न, थोडासा वेगळा प्रश्न दिला पहा, राईट ऑल द इंटेगर्स, राईट ऑल द इंटेगर्स इन बिटवीन, राईट ऑल द इंटेगर्स इन बिटवीन -3 and 4 असं जर क्वेश्चन दिलेला असेल पहा, राईट ऑल द इंटेगर्स इन बिटवीन -3 and 4, अशा पद्धतीचा क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना आपल्याला काय करावं लागेल पहा. सुरुवातीला अशा प्रकारची एक नंबर लाईन काढायची आहे. या नंबर लाईन वरती आपण जर हे नंबर्स लिहिले पहा, -1, -2, -3, -4, -5 and on right side 1 2 3 4 5 6 7. ओके, आता आपल्याला काय शोधायला सांगितलेलं आहे पहा, की राईट ऑल द इंटेगर्स इन बिटवीन -3 and 4 असं ज्यावेळेस म्हटलेलं असेल पहा. आता आपण उत्तर कशा पद्धतीने शोधायचं पहा, अतिशय सोपी पद्धत आहे ही. आपल्याला काय सांगितलं, -3 and 4 मधले आपल्याला काय करायचे आहेत, रॅशनल नंबर्स किंवा हे इंटेगर्स आपल्याला शोधायचे आहेत. तर आता या दोघांच्या मध्ये जर आपण पाहिलं कोणकोणते नंबर्स आहेत पहा, म्हणजे कोणकोणते सांगू शकतो आपण, -2, -1, 0, 1, 2, 3, हे जे नंबर्स आहेत हे इंटेगर्स या 2 नंबरच्या मध्ये आहेत, हे आपण सांगू शकतो. ओके, तर म्हणजे आता हे एवढेच आहेत का नंबर्स, नाही, पण सहज ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस हे नंबर्स आहेत हे आपण सांगू शकतो.
ओके, आणखीन आहेत का वेगवेगळे? 100% आहेत, 100% आहेत याच्याही मध्ये, बरोबर आहे. आता या ठिकाणी काहीच नाही म्हणजे यांचा डिनॉमिनेटर किती असणार आहे? 1 असणार आहे डिनॉमिनेटर. ओके, यांचा डिनॉमिनेटर ज्यावेळेस आपण चेंज करू, डिनॉमिनेटर ज्यावेळेस चेंज करू, याच्यामध्ये आणखीन काय असणार आहेत? रॅशनल नंबर्स असतील किंवा हे इंटेगर्स असतील, बरोबर आहे. म्हणजे आता काय काय असणार आहे पहा, ज्यावेळेस आता समजा आपण यांचा डिनॉमिनेटर, या -3/1 चा डिनॉमिनेटर जर समजा आपण 100 करायचा ठरवला, पहा बरोबर आहे, डिनॉमिनेटर किती करायचा ठरवलेला आपण? 100. तर काय करावं लागेल आपल्याला? या न्यूमरेटरला आणि या डिनॉमिनेटरला, या दोघांना कितीने मल्टिप्लाय करायचंय? 100 नच मल्टिप्लाय करायचंय. पहा, हे -3 × 100 इज इक्वल टू काय येणार आहे आन्सर आपलं? हे -300 बाय हे 1 × 100 इज इक्वल टू काय येणार आहे? 100 येणार आहे. आणि हे 4/1 इज इक्वल टू काय करावं लागेल आपल्याला? याला पण मल्टिप्लाय करायचं 100 न, 1 × 100. 4 × 100 इज इक्वल टू काय येणार आहे पहा? 400 बाय 1 × 100 इज इक्वल टू 100. आता अशीच नंबर लाईन ज्यावेळेस आपण काढू, अशीच नंबर लाईन ज्यावेळेस आपण काढू, त्याच्यामध्ये पहा किती नंबर्स येणार आहेत? -300 बाय 100, -300 बाय 100 व या 400 बाय 100 मध्ये आता किती नंबर असणार आहेत? कोणकोणते असणार आहेत पहा? -299 बाय 100, -298 बाय 100, असंच 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 कुठपर्यंत असणार आहे? हे 399 बाय 100. ओके, हे एवढे सारे नंबर्स याच्यामध्ये असणार आहेत, बरोबर आहे. म्हणजे हे इंटेगर्स पाहिल्यानंतर सुद्धा आपल्याला काय सांगता येतं? देर आर इन्युमरेबल. आपण काउंट करू शकतोय का? नाही. देर आर इन्युमरेबल रॅशनल नंबर्स इन बिटवीन एनी टू रॅशनल नंबर. सपोज आपल्याला आणखीन काही एक्झाम्पल्स जर दिलेले असतील, राईट द रॅशनल नंबर्स इन बिटवीन 7/9 अँड 11/9 असा जर आपल्याला क्वेश्चन दिलेला असेल तर पहा, आता याच्यातील आपल्याला काय करायचं आहे? रॅशनल नंबर सांगायचे आहेत, 7/9 अँड 11/9. तर याच्यातील आपण इझी सांगू शकतो. पहा, 8/9, 10/9, 9/9 हे जे नंबर्स आहेत, हे नंबर्स या दोन रॅशनल नंबर्सच्या मधील असतील, बरोबर आहे. समजा एखादा जर कॅन्डिडेट असेल, आता हेच उत्तर बरोबर आहे का? या प्रश्नामध्ये वेगवेगळे उत्तर असणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचं उत्तर हे वेगवेगळ्या पद्धतीने येऊ शकतं. पहा, समजा दुसऱ्या विद्यार्थ्यानं आणखीन एक उदाहरण लिहिलं की याच नंबर्सच्या मध्ये, या 7/9 अँड या 11/9 या दोन रॅशनल नंबरच्या मध्ये येणारे जे कोणते वेगवेगळे रॅशनल नंबर्स आहेत त्यांनी अशा पद्धतीने लिहिलं. पहा, काय लिहिलं की 15/18, 16/18, 17/18, 18/18, 19/18, 20/18, 21/18 हे नंबर्स लिहिले, बरोबर आहे. आता एका विद्यार्थ्याने हे उत्तर लिहिले 8/9, 10/9, 9/9 हेही उत्तर अगदी बरोबर आहे. आणि दुसऱ्या विद्यार्थ्याने हे उत्तर लिहिलं 15/18, 16/18, 17/18. हे उत्तर बरोबर आहे का नाही? तर हे उत्तर अगदी बरोबर आहे. पहा, हेही उत्तर अगदी बरोबर आहे. कारण या अशा प्रश्नांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांचं उत्तर जे आहे ते वेगवेगळं असणार आहे. मग या दोन रॅशनल नंबर्सच्या मध्ये किती रॅशनल नंबर्स असणार आहेत? तर या दोन्ही रॅशनल नंबर्सच्या मध्ये देर आर इन्युमरेबल रॅशनल नंबर्स, देर आर इन्युमरेबल रॅशनल नंबर्स असणार आहेत. पहा, ओके. समजा आणखीन एका विद्यार्थ्यानं जर वेगळं उत्तर लिहिलेलं असेल तर तेही उत्तर अगदी अगदी बरोबर असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपल्याला याच्यामध्ये काय पाहता येणार आहे की देर आर इन्युमरेबल रॅशनल नंबर्स इन बिटवीन एनी टू रॅशनल नंबर्स, एनी टू रॅशनल नंबर्स असं आपल्याला या ठिकाणी सांगता येणार आहे.
तर आणखीन जर समजा वेगळा प्रश्न दिलेला असेल आपल्याला, काय सांगितलेलं आहे की या दोन रॅशनल नंबरच्या आतमध्ये राईट एनी 4 रॅशनल नंबर्स इन बिटवीन दीज 2 रॅशनल नंबर्स. आता काय सांगितलं पहा, 3/4 अँड 5/3 या दोन रॅशनल नंबर्सच्या मधील नंबर्स आपल्याला लिहायचे आहेत. किती नंबर्स लिहायचे आहेत? ऍटलिस्ट 3 नंबर्स लिहायचे आहेत. पहा किती नंबर्स लिहायचे आहेत आपल्याला? 3 नंबर्स लिहायचे आहेत. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं, या दोन्हीही रॅशनल नंबरचे जे काही डिनॉमिनेटर्स आहेत, हे डिनॉमिनेटर सेम आहेत का, हे सुरुवातीला आपल्याला पाहिजे. डिनॉमिनेटर सेम आहेत का? तर यांचे डिनॉमिनेटर सेम नाही. तर यांचं एकाचं डिनॉमिनेटर आहे 4 आणि एकाचं डिनॉमिनेटर किती आहे पहा, 3 आहे. ओके, तर फर्स्ट स्टेप आपली कोणती असणार आहे की या दोघांचा डिनॉमिनेटर काय करायचं आहे? सेम करायचं आहे. ओके, या दोघांचा डिनॉमिनेटर काय करायचं आहे? सेम करायचं आहे. मग या दोघांचं डिनॉमिनेटर सेम करत असताना कसं करायचं? क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं किंवा काय करायचं पहा, या दोघांचा काय करायचं आहे? एलसीएम करायचा आहे. काय करायचं आपल्याला? एलसीएम करायचं. तर या दोघांचा एलसीएम किती येतो पहा? 12 येतो. बरोबर आहे. म्हणजे या डिनॉमिनेटरचा एलसीएम किती येतो? 12 येतो. तर मग आपण काय करायचं? या दोघांचाही डिनॉमिनेटर किती करायचंय? 12 करायचं. म्हणजे पहा काय करावं लागेल आपल्याला? 3/4 इज इक्वल टू 3/4 इज इक्वल टू, आता डिनॉमिनेटर किती करायचं आपल्याला पहा? 12 करायचं. 12 करण्यासाठी किती मल्टिप्लाय करावं लागेल या डिनॉमिनेटरला? 4 × 3 4 3 ला 12. तर मग या ठिकाणी आपल्याला या दोघांना, या न्यूमरेटरला आणि या डिनॉमिनेटरला 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे. 3 × 3 by 4 × 3 त्याच पद्धतीने पहा 5/3 इज इक्वल टू, पुढे काय करायचं आपल्याला? या ठिकाणचं डिनॉमिनेटर 3 आहे. डिनॉमिनेटर आपल्याला 12 करण्यासाठी कितीने मल्टिप्लाय करावं लागेल पहा? 4 ने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे काय करावं लागेल पहा? 5 × 4 by 3 × 4 इज इक्वल टू 5 4 जा 20 आणि हे 3 4 जा 12. ओके, म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला जे कोणते फ्रॅक्शन्स मिळालेले आहेत किंवा जे रॅशनल नंबर्स मिळालेले कोणकोणते मिळालेले आहेत पहा? 9/12 आणि हे 20/12 हे दोन रॅशनल नंबर्स मिळालेले आहेत. आता या दोघांच्या मधले आपल्याला किती रॅशनल नंबर्स लिहायचे म्हणून सांगितलेलं आहे? 3 रॅशनल नंबर्स लिहायचे आहेत. तर या दोघांच्या मध्ये जे ऍटलिस्ट किती लिहायचे आपल्याला? 3 लिहायचे. म्हणजे कोणकोणते असणार आहेत पहा? 10/12 असणार आहे, 11/12 असणार आहे, 12/12 असणार आहे, 13/12 असणार आहे, 14/12, 15/12, 16/12, 17/12, 18/12 अँड 19/12 हे रॅशनल नंबर्स असणार आहेत या दोन रॅशनल नंबर्सच्या आतमध्ये. बरोबर आहे. तर आपल्याला याच्यापैकी किती लिहायचे? फक्त ओनली 3 रॅशनल नंबर्स लिहायचे आहेत. समजा या ठिकाणी जर आपण लिहिलं 1, तर हा सुद्धा या दोघांच्या मध्ये असणार आहे. ऍक्च्युअल आपलं कोणत्या दोन रॅशनल नंबरच्या मधले लिहायचे? या 3/4 अँड 5/3 मधले रॅशनल नंबर्स लिहायचे. कोणकोणते असणार आहेत? हे या ठिकाणचे पहा. 1 आहे का याच्यामध्ये? अगदी बरोबर आहे, 1 सुद्धा असणार आहे. याचं ज्या ज्या वेळेस आपण हे स्मॉलेस्ट फॉर्म करू पहा, लोवेस्ट फॉर्म करू, तर या ठिकाणी 5/6 सुद्धा असणार आहे. या ठिकाणी जर केलं पहा आपण, तर काय येणार आहे? 7/6 याच्या मध्ये सुद्धा हा रॅशनल नंबर असणार आहे या दोघांच्या मध्ये. यानंतर पहा 3 5 आणि हे 5/4 सुद्धा असणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीने पहा हे 4/3 सुद्धा असणार आहे याच्याच मध्ये 4/3. असे वेगवेगळे रॅशनल नंबर्स आपण याच्यामध्ये शोधू शकतो. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपण कोणत्याही दोन रॅशनल नंबर्सच्या मध्ये किती नंबर्स असतात? तर देर आर इन्युमरेबल रॅशनल नंबर्स इन बिटवीन एनी 2 रॅशनल नंबर्स. हे आपल्याला अभ्यासता येणार आहे. जर तुम्हाला या कन्सेप्ट विषयी कसल्याही प्रकारचे डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता.